नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। मर्जीतल्या ठेकेदारांसाठी फेरनिविदेचा फेरा। खासगी प्रवासी वाहनातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। अंगणवाडी सेविकांच्या संपाचा कुपोषित बालकांना फटका। रोजगार हमी योजनेच्या मजुरांना न्याय मिळवून देणार प्रदीप वाघ। रिकाम्या शहाळ्यापासून आकर्षक भेटवस्तू। कुख्यात टोळीचा पोलिसांवर हल्ला। ह्युमन राईट्स वॉच रिपोर्टमध्ये भारतावर गंभीर आरोप। आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा। मर्जीतल्या ठेकेदारांसाठी फेरनिविदेचा फेरा। सौर ऊर्जा प्रणालीवर हायमास पतदिवे व सोलार यंत्रणा बसवण्याच्या 67 लाख रुपयांचे काम केवळ मर्जीतल्या ठेकेदाराला मिळावे यासाठी पालघर जिल्हा परिषदेकडून पहिल्या फेरीत पात्र ठरलेल्या ठेकेदारांची निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। पात्र ठरलेल्या ठेकेदाराला फेरनिविदा काढल्यानंतर त्यास अपात्रतेची नोटीस पाठवल्याने पालघर जिल्हा परिषदेची सदोष कार्यपद्धती पुन्हा एकदा उघडकीस आली आहे। खासगी प्रवासी वाहनातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। डहाणूसह पालघर जिल्ह्यातील बहुतेक शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी वाहनातून दाटीवाटीने बसून प्रवास करावा लागत आहे। डहाणूमध्ये एका वाहन चालकाने आपल्या वाहनात तब्बल 22 विद्यार्थ्यांना कोंबून एकाला आपल्या मांडीवर बसून वाहन चालवत असल्याचे दिसून आले। पालकांना याची कल्पना असून देखील ते याकडे दुर्लक्ष करत असून एखादी दुर्घटना घडल्यास चिमुकल्यांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे। अंगणवाडी सेविकांच्या संपाचा कुपोषित बालकांना फटका। अंगणवाडी सेविकांच्या संपाला 1 महिना उलटून गेला आहे। त्यामुळे कुपोषणग्रस्त पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांचा पोषण आहार बंद झाला आहे। त्यामुळे कुपोषणाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे। कुपोषित बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने सरपंच आणि ग्रामसेवकांच्या बैठका घेत आशा सेविकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी प्रशासनाला दिले आहेत। रोजगार हमी योजनेच्या मजुरांना न्याय मिळवून देणार प्रदीप वाघ। मोखाडा तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी करून मजुरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी प्रत्यक्ष भेटी देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे। आडोशी ग्रामपंचायत अंतर्गत शिरसगाव व मोहापाडा येथील कामांना दिलेल्या भेटीत मजुरांनी नियमितपणे कामे सुरू राहिली पाहिजेत अशी मागणी प्रदीप वाघ यांच्याकडे केली आहे। तसेच अनेक मजुरांच्या खात्यात पैसे जमा न होता इतर ठिकाणी पैसे जमा होत असल्याचे दिसून आले आहे। तसेच जॉब कार्ड, आधार कार्ड अपडेट अशा समस्यांबाबत तातडीने लक्ष दिले जाईल असे आश्वासन प्रदीप वाघ यांनी दिले आहे। रिकाम्या शहाळ्यापासून आकर्षक भेटवस्तू। शहाळ्यातील पाणी शरीराला उपयुक्त असते, मात्र ते पाणी पिऊन झाल्यानंतर रिकामे झालेल्या शहाळ्याचा कचरा जमा होतो। आता या रिकाम्या शहाळ्यापासून अनोख्या पद्धतीने आकर्षक भेटवस्तू वसई विरार महापालिकेने तयार केल्या आहेत। या शहाळ्यांना बाहेरून रंगून आत माती आणि रोप टाकून ही भेटवस्तू तयार करण्यात आली आहे। अशा प्रकारे नैसर्गिक भेटवस्तू तयार करण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात येणार आहे। याशिवाय पालिकेच्या कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागतही नैसर्गिक भेटवस्तू देऊन केले जाणार आहे। यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे असे महापालिकेचे म्हणणे आहे। कुख्यात टोळीचा पोलिसांवर हल्ला। हत्या आणि घरफोडी करणाऱ्या एका कुख्यात टोळीला मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखे 3च्या पथकाने अटक केली आहे। मात्र या कारवाईच्या वेळी या टोळीने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात 6 पोलीस जखमी झाले आहेत। विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणात 4 वर्ष तुरुंगात होता। जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा घरफोडी आणि दरोडे घालण्यास सुरुवात केली होती। दरोडेखोरांची एक टोळी विरार जवळच्या शिरसाड येथे पेट्रोल पंप लुटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखे 3चे पथक कारवाईसाठी गेले। मात्र या आरोपींनी पोलिसांवरच हल्ला चढवला। ह्युमन राईट्स वॉच रिपोर्ट्समध्ये भारतावर गंभीर आरोप। ह्युमन राईट्स वॉचने त्यांचा वर्ल्ड रिपोर्ट 2024 सादर केला आहे। त्यामध्ये भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। ही संस्था दरवर्षी जगातील जवळपास 100 देशांवर अशा प्रकारचा रिपोर्ट सादर करत असते। यामध्ये मानवाधिकार आणि त्या संबंधित विषयावर प्रकाश टाकला जातो। या रिपोर्टनुसार
या रिपोर्टनुसार भारत जागतिक नेतृत्वात पुढे आहे, मात्र लोकशाही असलेल्या या देशामध्ये मोदी सरकारच्या काळात अल्पसंख्याकांसोबत भेदभाव करण्यात आला आहे, असा आरोप यात करण्यात आला आहे। अशाच प्रकारे समर्थन लाईव्हचं बातमीपत्र पाहण्यासाठी व इतर महत्त्वपूर्ण घटनांचा तपशील सविस्तर पाहण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।